नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण कापूस पिकावरती ज्या काही फवारण्या करत असतो, म्हणजेच जी काही कीटकनाशकं आपण फवारणीसाठी घेत असतो, तर या कीटकनाशकांची ताकद डबल करण्याचा जुगाड आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे अशी औषधी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला, जी औषधी तुम्ही जर कीटकनाशकांसोबत कापूस पिकावरती फवारणी केली तर तुमची जी काही कीटकनाशक आहे तर या कीटकनाशकांची ताकद त्या ठिकाणी अक्षरशः डबल होणार आहे आणि त्याचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शिवाय या औषधीसाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला फारसा खर्च पण येणार नाही। जास्तीत जास्त प्रति पंप 20 ते 25 पैसे या औषधीसाठी तुम्हाला खर्च लागणार आहे। तर काय आहे शेतकरी मित्रांनो ती औषधी, तिचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे आणि ती कशा पद्धतीनं काम करते याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर आणखी नवीन असाल तर एकदा इथं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहते। आणि हो शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तिथं शेअर करायला विसरू नका। चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया कापूस फवारणी करत असताना आपण जी काही कीटकनाशकं घेत असतो तर या कीटकनाशकांची ताकद अक्षरशः डबल करण्याचा जुगाड काय आहे, कोणती औषधी आपल्याला त्या ठिकाणी त्या कीटकनाशकामध्ये मिक्स करायची आहे, तिचं प्रमाण किती घ्यायचं आहे आणि ती कशा पद्धतीनं तिथं काम करत असते याच्याविषयी सविस्तर माहिती। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कीटकनाशकांचा जबरदस्त रिझल्ट हवा असेल, दीर्घकाळ त्याचा प्रभाव कापूस पिकावरती हवा असेल आणि औषधांची बचत व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कीटकनाशकासोबत फवारणीमध्ये 100 ग्राम युरियाचा तिथं वापर करायचा आहे। आता कीटकनाशकासोबत युरियाचा फवारणीमध्ये वापर केल्यानं काय फायदे होतात शेतकरी मित्रांनो, तर युरिया हा आंतरप्रवाही असल्यामुळे तो झाडांच्या पानामध्ये तिथं लवकर जिरला जातो। मग अशा अवस्थेत कीटकनाशकासोबत जर आपण युरिया त्या ठिकाणी फवारणीमध्ये घेतला किंवा वापरला तर जी काही कीटकनाशक आहे तर ही जी काही औषधं आपण घेणार आहे ती औषधं युरियासोबत झाडाच्या अंतर्भागामध्ये, पानाच्या अंतर्भागामध्ये तिथं स्टोअर केली जातात। आणि मग अशा कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो, जर पाऊस सुद्धा आला तरी ती औषधं जी तर ती धुवून जात नाही, कारण ती झाडाच्या अंतर्भागामध्ये स्टोअर केली जातात युरियामुळे, म्हणजे ती त्या ठिकाणी धुवून जात नाही। त्याच्यामुळं त्या औषधांचा प्रभाव दीर्घकाळ आपल्याला तिथं कापूस पिकावर पाहायला मिळतो। म्हणजेच काय तर त्या औषधांची जी कार्यक्षमता आहे तर ती जास्त दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे आपल्याला एकंदरीत जी काही औषध फवारणी आपण करणार आहे तर त्या औषध फवारणीचा एकदम चांगला रिझल्ट तिथं येतो शेतकरी मित्रांनो। बरेच शेतकरी कीटकनाशकांसोबत स्टिकरचा अशा वेळेस वापर करतात, परंतु स्टिकर काय आहे शेतकरी मित्रांनो, स्टिकरमध्ये चिकटपणा असतो, त्याच्यामुळे ते फक्त औषधांना झाडांच्या वरच्या पृष्ठभागावर चिटकून ठेवण्याचं काम करतं आणि पाऊस आला की ते त्या ठिकाणी लवकर धुतलं जातं। त्याच्यामुळे युरियासारखा रिझल्ट स्टिकरचा येत नाही। त्याच्यामुळे स्टिकरला पर्याय म्हणून तिथं 100 ग्राम युरिया प्रतिपंप कीटकनाशकासोबत आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे। त्याशिवाय आता युरियाचा आणखी फायदा काय शेतकरी मित्रांनो, आता युरियामध्ये नायट्रोजन, नत्र हे घटक असतो आणि पिकाला नत्र हे आवश्यक असतं। तर आपल्याला जास्त नत्राचा वापर न करता 100 ग्राम तिथं आपण जर घेतला तर ही जी काही तुमच्या झाडाची पानं आहे तर ही पानं अशी कवळी, लुसलुशीत आणि हिरवीगार राहायला त्या ठिकाणी मदत होते। शिवाय काही प्रमाणामध्ये झाडाची नत्राची कमतरता भरून निघल्याने तिथं झाडांचा जो शेंडा आहे, ज्याला आगारी म्हणतो आपण, ती पण व्यवस्थित राहते। म्हणजे एकंदरीत झाडाची त्या ठिकाणी वाढ पण चांगली होते आणि झाड जे तर कवळं लुसलुशीत राहून जे काही रस शोषण करणाऱ्या किडी आहे त्याचा प्रादुर्भाव कमी होतो। तो प्रादुर्भाव कमी का होतो, कारण युरियामुळे कीटकनाशकं झाडांच्या पानामध्ये तिथं चांगल्या प्रकारे स्टोअर केलेली असतात आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कमीत कमी 15 ते 20 दिवस त्या ठिकाणी तो प्रभाव कंटिन्यू असतो। म्हणून शेतकरी मित्रांनो, स्टिकरला पर्याय म्हणून आपल्याला 100 ग्राम युरिया फवारणीमध्ये वापर केला तर त्याचे एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात। फक्त शेतकरी मित्रांनो, युरिया फवारणी करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला ग्रॅन्युल्स युरिया फवारणीमध्ये वापरायचा आहे। तिथं नॅनो युरिया फवारणीमध्ये घ्यायचा नाही शेतकरी मित्रांनो। नॅनो युरिया जर आपण फवारणीमध्ये घेतला तर झाडाची वाढ त्या ठिकाणी जास्त होऊ शकते आणि त्याच्यामुळे फळफांद्या कमी निघून उत्पादनात घट येऊ शकते। त्याच्यामुळे आपल्याला ग्रॅन्युल युरिया घ्यायचा आहे प्रतिपंप 100 ग्रॅम। तर यामुळे तुमच्या जे काही कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो, या कीटकनाशकांची त्या ठिकाणी नक्कीच बचत होणार आहे
आणि त्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला चांगला पाहायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.